नमस्कार. तर अजून एका मिनी लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज जेवढे आपल्याला केकची ऑर्डर होते ना त्यांना मी रात्रीच उशिरा क्रमकोट करून ठेवलं होतं आणि सकाळी एक मला द्यायचा होता, त्यामुळे त्याची लगेच मी डिझाइन बनवून घेतली आणि जशी कस्टमरची डिमांड असेल ना तसे मी त्यांचे केक रेडी करून त्यांना देत असते. आणि केकच्या डिझाइन बनवून झाल्या ना की दिवाळीचा फराळ संपला होता आणि ते डबे सर्व मी घासून वगैरे वर मांडून घेतले. आज ना मला एक व्हिडिओ सुद्धा शूट करायचा होता फ्रीज विषयी, तो ना आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तुम्ही अजून बघितला नसेल ना तर नक्की बघा. आणि त्याचं शूट ना सिद्धेश माझ्याकडून करून घेत होता. आज दिवसभराची सर्व कामं झाली ना की मला संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं, पण त्याचं काय आज एवढं टेन्शन नव्हतं कारण मिस्टरांनी मला आधीच सांगितलं होतं की आज चकुल्या बनव आणि ह्या चकुल्या ना आमच्या सर्वांना आवडतात आणि बरेच दिवस झाले मी बनवल्या नव्हत्या, तर मग आज त्याचाच बेत होता. चकुल्या तर बघा बरेच जणांना माहित आहे आणि त्याच्यासाठी मी काय केलंय तर मुगाच्या आणि तुरीच्या डाळीचं वरण केलं. त्याला उकळी आली ना की त्याच्यामध्ये चपाती लाटून शिनी त्याचे बारीक बारीक काप करून शिना त्याच्यात टाकली आणि त्या वरणामध्ये ना त्या चकुल्या 5 ते 10 मिनिटं उकळून घ्यायच्या. आमच्याकडे तर ह्याला चकुल्या म्हणते, आता तुमच्याकडे काय म्हणतात ना मला कमेंट करून नक्की सांगा. शक्यतो सर्वच कस्टमर ना केक रात्रीचेच घेऊन जातात आणि जसे त्यांचे फोन येतील ना तसे मी केक पॅक करून देत होती. आता केक देईपर्यंतच ना इकडे स्वामींच्या आरतीचा सुद्धा टायमिंग झाला होता, मग ती सर्वांनी आरती करून घेतली. आज ना मिस्टर कामावर नेताना सीताफळ घेऊन आले होते, त्याची सुद्धा एक रेसिपी मी तुमच्या बरोबर लवकरच शेअर करणार आहे. पण त्यातलंच ना एक सीताफळ चांगलं पिकलेलं होतं म्हणून ना मी सिद्धेशने त्याच्यावर लगेच ताव मारला. चला तर मग हा मिनी व्लॉग तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.